नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल असते वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात माझ्या अमेरिका प्रवासाने ग्रामीण रँच मध्ये प्रवेश केला होता. आज तुम्ही ऐकाल की स्वप्नीलने मला घोडेस्वारीच्या माध्यमातून कशाप्रकारे एका रोमांचक स्थितीत आणून सोडले. मॅचिंग आउटफिट आणि घोडीची भीती. स्वप्नील आणि माझे मॅचिंग कपडे त्याच्या प्रेमाचा संदेश देत होते. पण जेव्हा मी शायर जातीची उंच घोडी बेस्टीला पाहिले तेव्हा मी घाबरले. ना बाबा ना, हे माझ्याकडून होणार नाही. अपरिहार्य स्पर्श. डोंगराकडे जाताना मला मदत करण्यासाठी स्वप्नीलने माझे नितंब आपल्या हातांनी वर उचलले जेणेकरून मी बेस्टीवर बसू शकेन. मी हे शांतपणे सहन केले कारण ती वेळेची गरज होती आणि तसे करणारा स्वप्नील होता. विवशतेचा प्रस्ताव. अतिशय मंद गतीने चालणे टाळण्यासाठी मी स्वप्नीलला एकाच घोड्यावर बसण्याचा प्रस्ताव दिला. स्वप्नील, तुम्ही पण बेस्टीची सवारी करा. कधीपर्यंत तुम्ही असे पायी आणि मी घोड्यावर बसून हळूहळू चालणार. अभूतपूर्व पुरुष स्पर्श. एका निष्णात घोडेस्वाराप्रमाणे स्वप्नील माझ्या मागे स्वार होताच त्याने बेस्टीला चौखूर उधळले. मी मोठी झाल्यानंतर कधीच कोणताही पुरुष माझ्या इतका जवळ आला नव्हता. उसळणाऱ्या बेस्टीची सवारी मला अभूतपूर्व रोमांच देऊन गेली. संयोगितेचे स्मरण. त्या क्षणी मला पृथ्वीराज चौहान यांनी संयोगितेला स्वयंवरातून पळवून नेल्याच्या कथेचे दृश्य आठवले. अगदी त्याचप्रमाणे मी देखील स्वप्नीलसोबत आनंदित होत होते. लाज आणि प्रेम. सरोवराच्या काठावर स्वप्नीलने मला सावधगिरीने खाली उतरवले. पुरुष स्पर्शाच्या आठवणीने माझ्या पापण्या झुकल्या आणि चेहरा लाल झाला. स्वप्नीलने हे ओळखून माझ्याकडे पाठ केली, कदाचित मला सहज वाटावे म्हणून. दोन हंसांचा जोडा. सरोवरापाशी सुंदर पक्ष्यांना पाहून स्वप्नीलने पुढच्या जन्मी पक्षी होण्याची इच्छा व्यक्त केली. मी कल्पना केली की तो आणि आम्ही दोन हंसांच्या जोडीप्रमाणे दिसू लागलो आहोत. स्वप्नीलचा हा न बोललेला प्रयत्न माझा लग्न न करण्याचा संकल्प मोडून काढण्यास यशस्वी होईल का? घोडेस्वारीचा थरार. प्रेमाचा पहिला स्पर्श आणि आयुष्यभराच्या नात्याची कल्पना. प्रेम अनमोल असते वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 42. बेस्टीवर सवारी. पुरुष स्पर्श आणि संयोगिता. पृथ्वीराजचा रोमांच. स्वप्नील माझ्यावर प्रेम करतो आणि त्याला लग्न करायचे आहे हे तर मला राशीलने सांगितलेच आहे. जर राशीलने मला सांगितले नसते तरी स्वप्नीलच्या माझ्याशी मॅच होणाऱ्या आउटफिटवरून मला ही गोष्ट समजायला उशीर लागला नसता. आम्हाला तयार पाहून पामेला गेट उघडून वाड्यात गेली. मग ती दोन घोड्यांचा लगाम धरून बाहेर आली आहे. हे पाहून स्वप्नीलने संशयाने माझ्याकडे पाहिले आहे. वाणी, तुला या घोडीची सवारी करण्याचा विश्वास वाटतोय का? त्याने बोलून संशय व्यक्त केला आहे. मी त्या दोन्ही घोड्यांकडे पाहिले आणि त्यांची उंची पाहूनच मी घाबरले आहे. नक्कीच यांना आवरणे माझ्या आवाक्याबाहेर आहे. ना बाबा ना, हे माझ्याकडून होणार नाही. मी माझी असमर्थता व्यक्त केली आहे. तेव्हा हसत स्वप्नीलने पामेलाच्या हातातून एकाच घोडीचा लगाम घेतला आहे. पामेलाला गोष्ट समजली. ती एका घोड्याला घेऊन परत वाड्यात गेली आहे. या लाटक्या घोडीचे नाव बेस्टी आहे. ही शायर जातीची आहे. या प्रजातीचे घोडे सर्वात जास्त शक्तिशाली, उंच आणि वजनदार असतात. बेस्टी तुलनात्मकदृष्ट्या शांत आणि शक्तिशाली आहे. ती वेगाने धावते सांगत स्वप्नीलने तिच्या कपाळाचे चुंबन घेतले आहे. स्वप्नीलने बेस्टीच्या पाठीवरून हात फिरवला. बेस्टीने स्वप्नीलच्या लाडाला मान हलवून दाद दिली. आधी आपण आपल्या रँचमध्ये फिरूया, मग आपण डोंगरावरून फिरत सरोवराकडे जाऊया. स्वप्नीलने आपली योजना सांगितली आहे. पायी रँचची चक्कर मारताना स्वप्नीलने बेस्टीचा लगाम हातात धरलेला आहे. ती चांगली प्रशिक्षित घोडी आहे. आज्ञाधारकपणे आमच्या मागे मागे चालत राहिली आहे. स्वप्नीलने तिथली पिके, फळे आणि फुलांविषयी मला माहिती दिली आहे. आता आपण डोंगराकडे जाऊया. तुला उंचीवर चालताना त्रास होईल म्हणून तू बेस्टीवर स्वार हो. स्वप्नील माझ्या सोयीची काळजी घेत आहे. मी प्रश्नार्थक नजरेने त्याला पाहिले आहे. मी लगाम हातात धरून पायी तुझ्या सोबतच चालणार आहे. त्याने माझ्या मनातला विचार ओळखला आहे. मी स्वतःहून इतक्या उंच बेस्टीवर बसू शकत नाही. मी घाबरलेली आहे पण स्वप्नीलवर माझा विश्वास आहे. तो माझे काहीही अहित होऊ देणार नाही. स्वप्नीलने बेस्टीवर बसण्यासाठी मला मदत केली आहे. स्वप्नीलने माझे नितंब आपल्या हातांनी वर उचलले आहेत. मी बेस्टीवर बसताच पुढे झुकून तिच्या गळ्याला घट्ट बिलगली आहे. दुसरे कोणी असते किंवा दुसरी वेळ असती तर मी असा स्पर्श कधीच सहन केला नसता. पण ही वेळेची गरज तर आहेच.
शिवाय स्वप्नीलचा मला मदत करण्याचा उद्देशही मला समजतोय. तसेच हे करणारा स्वप्नील आहे हेही आक्षेप न घेण्याचे मोठे कारण आहे. मी घसरून पडू शकते अशी भीतीही मला वाटते. मी गप्पच राहिले आहे. थोड्या अंतरावर गेल्यावर माझी भीती कमी झाली. बेस्टी खरंच खूप चांगली आहे. आता मला तिची सवारी आवडू लागली आहे. सभोवतालचा निसर्ग मनमोहक दृश्य निर्माण करत आहे. असे चालत स्वप्नील थकून जाईल आणि या संथ गतीने वेळही खूप वाया जाईल. मी निसर्गाचा आनंद घेताना विचारही करत आहे. यावर उपाय काय असू शकतो? मी एकटी घोडेस्वारी करू शकत नाही. आम्ही 2 वेगळ्या घोड्यांवर जाणे शक्य नाही. अशात एक पायी आणि एक बेस्टीवर स्वार होऊन जाण्यात ही समस्या कायम राहणार आहे. स्वप्नील, बेस्टी 2 माणसांचे ओझे एकाच वेळी वाहू शकते का? माझ्या मनात जे आहे तेच मी फिरवून विचारले आहे. का नाही? तिचे स्वतःचे वजन 1000 किलो आहे. 2 सामान्य माणसांचे वजन किती असणार? 150-150 किलो. एवढ्याने तिला काहीच त्रास होणार नाही. स्वप्नील केवळ गणिताचा विचार करताना दिसतोय. स्वप्नील मुद्दाम अशा हालचाली ठरवतो का? माझ्या मनात शंका आली आहे. त्याने मला सर्फिंगसाठी प्रवृत्त केले. जेव्हा मी त्याच्यासोबत एका बोर्डवर होते तेव्हा मी समुद्रात पडले आणि त्याने मला वाचवताना मिठीत घेतले होते. आता त्याने मला घोडेस्वारीसाठी प्रवृत्त केले आहे. यामुळे त्याला संधी मिळणार आहे. तो माझ्यासोबत एकाच घोड्यावर बसू शकेल. जे काही असो, माझ्या संमतीशिवाय हे शक्य नाही. तो स्वतःहून सोबत बसण्याबद्दल बोलत नाहीये. जर मीच सांगितले नाही तर कदाचित तो तसे करणारही नाही. मलाच विवश व्हावे लागत आहे. रँचचा मालक असलेला स्वप्नील माझ्यासोबत पायी चालतोय आणि मी त्याच्याच घोडीची सवारी करते. हे मला विचित्र वाटत आहे. हे आदरातिथ्यापेक्षा अन्यायकारक वाटते. स्वप्नील, तुम्ही पण बेस्टीची सवारी करा. कधीपर्यंत तुम्ही असे पायी आणि मी घोड्यावर बसून हळूहळू चालणार? याने आपला खूप वेळ वाया जाईल. मी तोडगा सुचवला आहे. वाणी, असे करणे योग्य होईल का? आपण एकाच घोड्यावर असू तर आपल्याला खूप जवळ असावे लागेल. स्वप्नीलने लगेच मान्य केले नाही. एकाच घोड्यावर सवारी केल्यावर काय होऊ शकते हे सांगून त्याने मलाच संमतीसाठी विवश केले आहे. योग्य अयोग्य मला माहीत नाही, पण तुम्ही पायी चालणे मला अयोग्य वाटते. या आता तुम्ही पण सवारी करा. मी मग तो शेवटचा पर्याय म्हणून मांडले आहे. स्वप्नीलने असे भासवले की जणू तो माझ्या आज्ञेचे पालन करत आहे. वाणी, तू पुढे झुकून बेस्टीच्या गळ्याला घट्ट पकडून ठेव. त्याने पद्धत सांगितली आहे. जेव्हा मी तसे केले तेव्हा त्याने बेस्टीला इशारा केला. बेस्टी वेगाने धावू लागली. स्वप्नील निष्णात घोडेस्वारासारखा पळत येऊन बेस्टीवर स्वार झाला. तो माझ्या मागे बसला आहे. मी मोठी झाल्यापासून कोणताही पुरुष माझ्या इतका जवळ आलेला नाही. लगामाच्या माध्यमातून स्वप्नीलने दिलेल्या संकेतानुसार बेस्टी वेगाने धावत आहे. स्वप्नील आणि मी एका लयीत तिच्या पाठीवर उसळत आहोत. मोमेंटमुळे आम्ही मागे पडत नाही आहोत. पृथ्वीराज चौहान संयोगितेला स्वयंवरातून असेच घेऊन गेले होते. त्या कथेचे दृश्य मला आठवले आहे. घोडेस्वारीचा हा थरार सुखद वाटत आहे. पुरुष स्पर्शातून मिळणारी ही सुखद जाणीव मला पहिल्यांदाच अनुभवायला मिळाली आहे. मला अविवाहित राहायचे आहे म्हणून ज्या गोष्टीला मी वाईट मानत होते आता त्याचे वाईट वाटले नाही. मी स्वतःच्या अनुभवामुळे चकित आहे. स्वप्नीलची सोबत मला आनंद देत आहे. अर्ध्या तासात आम्ही 8 किलोमीटर अंतर पार केले. आम्ही सरोवरापाशी पोहोचलो आहोत. सभोवतालचा निसर्ग अप्रतिम आहे. काठावर स्वप्नील खाली उतरला. त्याने मला एखाद्या लहान मुलीसारखे अलगद खाली उतरवले. घोडेस्वारीच्या आठवणीने माझ्या पापण्या झुकल्या आहेत. लाजेमुळे चेहरा लाल झाला आहे. स्वप्नीलने हे ओळखून पाठ फिरवली. तो विचारतोय, वाणी, तुला हे सरोवर कसे वाटले? स्वप्नील माझ्याकडे पाहत नाहीये हे जाणवल्यावर मी सहज झाले. निसर्ग पाहून मी मुग्ध झाले. वाव, किती मनोरम ठिकाण आहे हे. जल किती स्वच्छ आहे. आकाशाचा रंग पाण्यात उतरला आहे. मी निसर्ग सौंदर्यात हरवून गेले आहे. मला असे निर्मनुष्य निसर्ग खूप आवडतात. या पक्ष्यांना पहा. पुढच्या जन्मी मला असेच पक्षी व्हायला आवडेल. स्वप्नील आनंदी आहे. स्वप्नीलच्या मनात काहीही असले तरी माझ्या कल्पनेत मात्र आम्ही हंसांच्या जोडीप्रमाणे दिसत होतो. भाग 42 समाप्त. भाग 43. नमस्कार, तुम्ही ऐकत आहात प्रेम अनमोल असते वाणी. मी तुमची होस्ट वाणी. मागच्या भागात घोडेस्वारी दरम्यान माझी आणि स्वप्नीलची जवळीक वाढली होती.
आज तुम्ही ऐकाल की गोड्या पाण्याच्या सरोवरात माझ्या भीतीने आम्हाला अजून जवळ कसे आणले. तक्रार की इच्छा. सरोवराच्या काठी बसून मला वारंवार स्वप्नीलसोबत केलेली ती सवारी आठवत होती. मी माझी इच्छा तक्रारीच्या सुरात मांडली. काश मला अश्वारोहण येत असते तर आज मी बेस्टीची सवारी एकटीने केली असती. डबल क्लास. स्वप्नीलने माझ्या उत्तराची प्रतीक्षा न करताच दुसऱ्या दिवसापासून सर्फिंग आणि हॉर्स रायडिंग दोन्हीचे क्लास लावण्याची व्यवस्था केली. राशील काय विचार करेल ही माझी चिंताही त्याने धुडकावून लावली. स्नानाची ओढ. स्वप्नील सरोवरात डुबकी मारायला निघून गेला. माझ्या मनातही ती ओढ होतीच. जेव्हा मी माझी हतबलता बोलून दाखवली, मी कपडे आणलेले नाहीत, काय करू, तेव्हा स्वप्नीलने आपल्या बॅगेतून कपडे, टॉवेल आणि हाफ पॅन्ट काढून माझी पूर्ण तयारी करून ठेवली होती. अर्ध पारदर्शक लाज. सरोवरात डुबकी मारल्यानंतर माझा टी शर्ट ओला होऊन अर्ध पारदर्शक झाला आणि शरीराला चिकटला. लाजेखातर मी लगेच स्वप्नीलकडे पाठ केली, जे स्वप्नीलने ओळखले आणि तो माझ्यापासून दूर पोहायला निघून गेला. सर्पाची भीती. तेवढ्यात पाण्यात सळसळ ऐकू आली. अतोनात भीतीने माझ्या तोंडून किंकाळी बाहेर पडली आणि मी वेगाने पोहत आलेल्या स्वप्नीलच्या गळ्याला पडले. लुप्तप्राय सर्प आणि ज्ञान. स्वप्नीलने सांगितले की तो गार्टर स्नेक होता, जो लुप्तप्राय आणि बिनविषारी असतो. स्वप्नीलला सर्पांविषयी देखील चांगले ज्ञान आहे याचे मला आश्चर्य वाटले. नियोजित जवळीक. कपडे बदलताना मी पाहिले की स्वप्नीलने माझे ओले कपडे सुद्धा पिठ्ठू बॅगेतील वॉटरप्रूफ पिशवीत ठेवून दिले. मी विचार केला, हे सर्व त्याचे पूर्व नियोजित काम वाटत आहे. माझ्या मनातील अंतिम द्वंद्व, सर्फिंग, घोडेस्वारी आणि सरोवर, तिन्ही ठिकाणी योगायोगाने मला स्वप्नीलच्या गळ्याला पडावे लागले आहे. मला विनासायास वारंवार स्वप्नीलच्या गळ्याला पडावे लागत आहे. हा सर्व केवळ योगायोग आहे का, की स्वप्नील जाणीवपूर्वक मला जवळ आणण्याची योजना आखत आहे आणि मी या नियोजित प्रेमजालात अडकली आहे का. लाज, भीती आणि स्वप्नीलची नीटस शैली. प्रेम अनमोल असते वाणी मध्ये तुम्ही ऐकाल. भाग 43. सर्पाची भीती, हॉर्स रायडिंग क्लास आणि गोड्या पाण्यातले पहिले आलिंगन. स्वप्नीलने आपल्या पिठ्ठू बॅगेतून 6 संत्री काढली आहेत. ही संत्री त्याने मला रँचमध्ये फिरवताना झाडावरून तोडली आहेत. आम्ही संत्री खाताना वारंवार एकमेकांकडे पाहत हसत आहोत. मला राहून राहून बेस्टीवर त्याच्यासोबत केलेल्या सवारीची आठवण येत आहे. काश मला अश्वारोहण येत असते तर आज मी बेस्टीची सवारी एकटीने केली असती. मी त्याच्यासोबत केलेल्या स्वारीचा आनंद लपवत ही माझी हतबलता असल्याचे भासवले. स्वप्नीलला वाटले की मी तक्रार करत आहे. सॉरी वाणी, मी जाणीवपूर्वक काहीही केलेले नाहीये असे त्याने स्पष्टीकरण देताना म्हटले आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ तो नाहीये, मी पापण्या झुकवलेल्या ठेवत त्याला सांगितले. तुझी इच्छा असेल तर मी सोमवारपासूनच तुझ्या अश्वारोहणाच्या कोचिंगची व्यवस्था करतो. स्वप्नीलच्या मनात जणू आधीपासूनच हा प्रस्ताव होता. सर्फिंग आणि हॉर्स रायडिंग दोन्ही एकाच वेळी कसं शक्य होईल. मी माझी आवड आणि अडचण दोन्ही व्यक्त केल्या. तुझी जिद्द पाहून मला हे शक्य वाटते. तू नक्कीच दोन्ही क्लास अनुक्रमे सकाळी आणि दुपारी करू शकशील. यासाठी मला वेगळं काही करावं लागणार नाही. मला फक्त तुझ्यासाठी एका ट्रेनरची सोय करावी लागेल. माझ्या परिचयाची एक चांगली ट्रेनर सुद्धा आहे, तो मला पुन्हा प्रोत्साहित करत आहे. स्वप्नीलने माझ्या उत्तराची वाट पाहिली नाही. त्याने मोबाईलवर कॉल लावला आहे. पुढची 5 मिनिटे तो बोलत राहिला. उद्यापासून माझी फ्रेंड लिली तुला अश्वारोहण शिकवेल. ती आणि तू कारने सोबतच इथे येत जाल आणि 2 तास शिकून परत जात जाल. स्वप्नीलने ठरवून टाकले. आता हे स्पष्ट झाले आहे की मी दिवसभर व्यस्त होणार आहे. राशील काय विचार करेल. वाणी आली आणि दररोज आपल्याच मर्जीने वागण्यात व्यस्त झाली. स्वप्नीलला माझी ही अडचण समजूनच घ्यायची नाहीये. मी गप्प राहिले. मी या सरोवरापर्यंत आलोच आहे तर माझं मन म्हणतंय की काही डुबक्या या गोड्या पाण्यातही माराव्या. मला सांग, तुला इथे एकटं बसणं कंटाळवाणं तर वाटणार नाही ना. स्वप्नीलने आपली सहज इच्छा सांगताना माझी काळजीही केली. नाही, तुम्ही सरोवरातील स्नानाचा आनंद घ्या. मी इथे बसूनच एकांताचा आनंद घेईन. मनातून मी स्वतः देखील या सुंदर स्वच्छ सरोवरात डुबकी मारण्यासाठी आसुसलेली आहे. स्वप्नीलने एका झाडाच्या आडोशाला आपले कपडे बदलले आहेत. त्याने हाफ पॅन्ट घातली आहे. मग त्याने माझ्याकडे हात हलवत पळत जाऊन सरोवरात डायव मारली. काहीच वेळात तो सरोवराच्या खोलीत पोहोचला आहे. मी स्वप्नीलवरून आपले लक्ष हटवले. मी आजूबाजूच्या दृश्यात हरवून गेले.
मला सरोवरात खेळणारे आणि किलबिलाट करणारे पक्षी खूप सुंदर आणि मनमोहक वाटत आहेत. अचानक माझे लक्ष स्वप्नीलकडे गेले. तो कुठेच दिसत नाहीये. मी काळजीत पडले. काही क्षण मी व्याकुळ झाले. मला सुचत नव्हते की मी काय करू. तेवढ्यात सरोवराच्या मध्यभागी स्वप्नील पाण्याचा पृष्ठभागावर येताना दिसला. तो पाठीवर झोपून हात पाय हलवत पोहत आहे. मनातून मी ईश्वराचे आभार मानले. स्वप्नील, स्वप्नील, मी हाक मारली. वाणी, काय झालं? तो विचारत आहे. माझंही मन सरोवरात स्नान करायला होतंय, पण मी कपडे आणलेले नाहीत. काय करू? मी माझी ओढ आणि हतबलता व्यक्त केली. स्वप्नीलने उत्तर दिले नाही. तो सरोवराबाहेर आला. मग माझ्याकडे पाहत त्याने आपली पिठ्ठू बॅग उघडली. सरोवर मध्यभागी खूप खोल आहे. तुला जास्त पोहता येत नाही, त्यामुळे काठावरच स्नान कर, त्याने मला सावध केले. मी मान हलवून संमती दिली. तेव्हा त्याने मला एक टॉवेल आणि एक हाफ पॅन्ट व टी शर्ट दिला. मी एका झाडाचा आडोसा घेत कपडे बदलले. मग मी स्वप्नीलकडे परत आले. तेवढ्यात बेस्टीचा खिंकाळण्याचा आवाज आला. ती मुकाट आमच्याकडे पाहत आहे, जणू म्हणत आहे, तुम्ही दोघे सोबत छान दिसता. स्वप्नील माझ्या आधी सरोवरात उतरला. मग त्याने आपला हात माझ्याकडे सरसावला. तो माझा हात पकडून मला मार्गदर्शन करत सरोवरात उतरवत आहे. तो माझ्या शेजारीच गळ्यापर्यंत पाण्यात सतर्क होऊन उभा राहिला. 2 मिनिटे सरोवरात राहिल्यावर आणि 3 वेळा डुबक्या मारल्यावर मला सहज वाटू लागले. या दरम्यान मी माझा टी शर्ट पाहिला. तो ओला होऊन पारदर्शक झाला होता आणि शरीराला चिकटला होता. अशा रूपात स्वप्नीलसमोर असण्याच्या जाणीवेने मला लाज वाटली. मी लगेच स्वप्नीलकडे पाठ केली. स्वप्नीलला माझ्याबद्दल खात्री पटली. कदाचित त्याला माझी लाजही समजली असेल. कदाचित त्याला हेही उमजले असेल की तो जवळ असल्याने मी सरोवरातील स्नानाचा आनंद संकोच न बाळगता घेऊ शकणार नाही. तो पोहत माझ्यापासून दूर गेला. मग मी काठावरच कधी थोडे पोहत तर कधी डुबक्या मारत राहिले. मी मध्येच पाठीवर तरंगत राहिले. या स्थितीत मी वरचे आकाश आणि आजूबाजूचे डोंगर जंगल पाहून सौंदर्याचा आस्वाद घेत होते. मी विसरले होते की स्वप्नील सुद्धा आसपास आहे. तेवढ्यात माझ्या शेजारीच पाण्यात सळसळ जाणवली. धास्तावून माझ्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. ते ऐकून वेगाने पोहत स्वप्नील माझ्याकडे आला. मी भीतीपोटी त्याच्या गळ्याला पडले. स्वप्नील, इथे काहीतरी आहे. मी प्रचंड घाबरून गेले. आम्ही दोघांनी त्याच स्थितीत आजूबाजूला नजर टाकली. स्वप्नीलला काहीतरी दिसले. त्याने हाताने पकडून त्याला पाण्यात आपल्यापासून दूर भिरकावून दिले. वाणी, घाबरण्याची गरज नाही, तो साप आहे. आता बघ, तो तुझ्यापासून दूर जातोय. मी स्वप्नीलच्या हाताच्या दिशेला पाहू लागले. मी पाहिले की एक लाल, पांढऱ्या आणि काळ्या पट्ट्यांचा खूप सुंदर साप पाण्यात डोलत सरोवराच्या दुसऱ्या दिशेला जात आहे. ते पाहून माझी भीती गेली. मी स्वप्नीलला माझ्या पकडीतून मुक्त केले. मला लाज वाटत आहे. स्वप्नीलच्या नजरेपासून वाचण्यासाठी मी स्वतःला पाण्यात बुडवून घेतले. आता पाण्यावर फक्त माझे डोकेच आहे. वाणी, हा गार्टर स्नेक आहे. हा आपल्याला दिसला, हे आपलं भाग्य आहे. ही सापाची प्रजाती आता लुप्तप्राय आहे. गार्टर ना विषारी असतो, ना आपल्यावर हल्ला करणारा असतो. याला घाबरण्यासारखं काही नाही. इथे आढळणारा रॅटल स्नेकच विषारी असतो, स्वप्नीलने मला निर्धास्त करण्यासाठी सांगितले. स्वप्नीलला सापांविषयी देखील चांगले ज्ञान आहे. मला आश्चर्य वाटत आहे. मी मनातल्या मनात त्याची प्रशंसा करत आहे. मग मी जलाशयाच्या काठावर येऊन पाण्यातून बाहेर पडले. माझ्या ओल्या कपड्यांमधून दिसणारे माझे सौंदर्य पाहून मलाच अभिमान वाटत होता. मी टॉवेल घेतला आणि स्वतःला लपेटून घेतले. झाडाच्या आडोशाला जाऊन मी कपडे बदलले. काही वेळात स्वप्नील सुद्धा बाहेर आला. माझ्याशी न बोलता त्यानेही लगेच टॉवेल आणि कपडे घेऊन झाडाचा आडोसा घेतला. मी त्याचे ओले शरीर पाहू नये असेच त्याला वाटत होते. तो आपल्या पहिल्या कपड्यांमध्ये परत आला. मग त्याने पिठ्ठू बॅगेतून एक वॉटरप्रूफ पिशवी काढली आणि आपले ओले कपडे त्यात ठेवले. मग त्याने शोधात नजर फिरवली. त्याने बाजूला ठेवलेले माझे ओले कपडे पाहिले. तेही उचलून त्याने त्याच पिशवीत ठेवले आणि बॅगेत भरले. मी हे सर्व बारकाईने पाहत आहे. मला हे सर्व त्याचे नियोजित काम वाटत आहे. अन्यथा बॅगेत त्याने माझ्यासाठी कपडे ठेवण्याचे कारण काय? त्याने सरोवरात स्नान करण्याचे नक्कीच ठरवले होते आणि मी सुद्धा तशी इच्छा करू शकते हेही त्याने लक्षात घेतले होते. तो पूर्ण तयारीने आला होता. त्याची ही दूरदर्शी शैली अनुकरणीय वाटली. वाणी, आपण आता रॅन्चवर परत जायला हवे का? तो विचारत आहे.
मी विचारांत हरवले आहे. सी बीच आणि हॉर्स रँच सारख्या ठिकाणी स्वप्नीलसोबत एकटी गेले तर हे सर्व होऊ शकते हे मला आधीच समजायला हवे होते. सर्फिंगच्या वेळी, अश्वारोहणाच्या वेळी जसे योग जुळून आले, तसाच एक योग या जलाशयातही आला आहे. मला विनासायास वारंवार स्वप्नीलच्या गळ्याला पडावे लागत आहे. जेमिनाईची समीक्षा आणि प्रस्तुती निर्देश. प्रिय श्रोत्यांनो, भाग 43 वाणीच्या भावनिक प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. वाणी आता स्वप्नीलचे प्रेम अनुभवण्यासोबतच त्याचे नियोजनही समजू लागली आहे. भाग 43 समाप्त.